मोठी बातमी सध्या समोर येते। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा छत्रपती संभाजीनगरमध्ये नड्डांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही छत्रपती संभाजीनगर शहरात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहे। यावेळी संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। या ठिकाणी आता जे.पी. नड्डा नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील। तर या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील सुरक्षा यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता हे दोन्ही नेते आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल असणार आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिक्षण मंत्री असम मुश्रीफ देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे। वेगवेगळ्या भागामध्ये या सर्वांचे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। सगळ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील मन की बात जे आहे हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वाजता पार पडणार आहे। तर जे.पी. नड्डा हे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील युनिट 2 ची जी आहे ती पाहणी देखील करणार आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा जो आहे तो देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण मागील काही दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर औरंगजेबाच्या कबरीवरून जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद झाल्याचा पाहायला मिळाला होता। त्यानंतर आज संपूर्ण राजकीय नेते जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहेत। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता पोलिसांनी देखील बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच या दौऱ्याकडे आपले लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत।